हे अर्थसंकल्प जुमलाबाजी आणि मनुवादी बजेट आहे. अनुसूचित जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या बजेटमध्ये 10,000 कोटीची कपात करण्यात आलेली. 23,150 कोटी जाहीर करून एक प्रकारे दलितांची थट्टा करण्यात आलेली. शिक्षण महाग होतंय, घरकुलांचे असणारे मटेरियल महाग होतंय, पण त्या अनुषंगाने बजेट वाढत नाही. आज जर अनुसूचित जाती जमातीच्या सामाजिक न्यायाचा अजेंडा राबवायचा असेल तर जवळपास 60 ते 70 हजार कोटीची सामाजिक न्यायाच्या विभागाला गरज आहे. परंतु ती एक्सटेंड न होता जी 33,000 कोटी 29,000 कोटी त्याच्यातच 10,000 कोटी कपात करण्याचं काम या मनुवादी RSS सरकारने केलंय. याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे. फॉरेन शिष्यवृत्ती असेल, सुधार योजना असेल, शैक्षणिक योजना असतील, तरुणांच्या कर्ज प्रकरणासंदर्भातील योजना असतील, याच्यात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ भरीव 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 नावाचं गाजर सगळ्याच घोषणांमध्ये केलेलं या अर्थसंकल्पात दिसतंय. शेतकऱ्यांची तर मोठी थट्टा करण्यात आलेली. शेतकऱ्यांना खिचगिंतीत काढलंय. शेतकऱ्यांना कोरा सातबारा करू असं जे काही वचननामा जाहीरनाम्यात जाहीर करून संपूर्ण कर्जमाफीच्या नावाखाली भाजपाने जे मतदान घेतलं तो केवळ एक जुमला होता असंच आज शेतकऱ्यांना दिसलेलं आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही योजना केवळ एक गाजर आहे. ते अंमलात किती येईल ही शंका आहे. आणि अशा फसव्या योजनेला माता अहिल्याबाई होळकर यांचं नाव देऊन महापुरुषाची सुद्धा थट्टा केलेली आहे. सरकारने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून माता अहिल्याबाई होळकर यांचं नाव त्या संपूर्ण कर्जमाफीच्या योजनेला दिलं असतं तर खरंच महापुरुषांची उंची वाढली असती. परंतु जी योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे त्या योजनेला हे नाव देऊन एक प्रकारे अवमानच या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे या कर्जमाफीत कसलंही स्पष्टता नाही आणि अटी शर्तीच्या नावाखाली शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असं वाटलं होतं, परंतु या घोषणेनंतर शेतकरी जो मरतोय तो थांबेल असं वाटत नाही. विधवांची संख्या वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशा प्रकारचा खेळ या सरकारने कर्जमाफीच्या नावावरती केलेला आहे. मराठवाडा या बजेटमध्ये पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे. कोकणातून पाणी मराठवाड्यात आणू हे कित्येक वर्षापासून मराठवाड्यातला माणूस ऐकत आला. सरकार या ठिकाणी निवडून देण्यासाठी पुढे आला. महाराष्ट्राचं नेतृत्व मराठवाड्याने अनेक वर्ष केलं, परंतु मराठवाड्यात जातीय दंगली याचं असणारं मैदान तयार करण्यात आलं. पण मराठवाडा सर्वात जास्त दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो आणि या मराठवाड्यात पाण्याची गरज आहे. पाणी कधी आणणार हा प्रश्न आज सुद्धा मराठवाड्यातला माणूस विचारतोय. पण मराठवाड्याच्या वाट्याला पाण्याच्या संदर्भात निराशा आलेली आणि मराठवाड्यासाठी कसलीही घोषणा या ठिकाणी झालेली नाही. तेच स्वप्न बुलेट ट्रेनचं यांना जोडायचंय अहमदाबाद आणि मुंबई. नेमका याच्यातून कुणाचा विकास वाढणार आहे? अहमदाबाद जोडल्यानंतर गुजरातला मुंबईमधून किती लोक जाणार आहेत आणि गुजरातहून मुंबईमध्ये किती लोक येणार आहेत? मुंबई हळूहळू एक छुप्या मार्गाने या ठिकाणी महाराष्ट्राच्या तावडीतून निघून जाते का अशी सुद्धा शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बुलेट ट्रेनचं, मेट्रोचं, रस्त्यांचं, सिमेंटांचं अवाढव्य असणाऱ्या पैशांच्या घोषणांचा पाऊस आज पडला, परंतु राशनचं काय, गरिबांच्या भाकरीचं काय, शेतकऱ्यांच्या लेकरांचं काय, गरिबांच्या शाळांचं काय, शिक्षणाचं काय, या ठिकाणच्या असणाऱ्या आरोग्याचं काय, याच्यावर मात्र ब्र शब्द काढण्यात आलेला नाही. त्याच्यामुळे मुंबईसाठी मोठ्या घोषणा झाल्या. पहिली मुंबई, दुसरी मुंबई, तिसरी मुंबई आणि चौथी मुंबईत आता पालघर घोषित केलेली आहे. पालघर हा आदिवासींचा बालेकिल्ला आहे. आदिवासी जंगलात राहतात. जल, जमीन, माती त्यांचा अधिकार आहे आणि आदिवासींचं पालघर हे हिसकावून घेण्यासाठी आता चौथी मुंबईची घोषणा करण्यात आलेली आहे. खेळांच्या संदर्भात आराखडा त्या ठिकाणी निर्माण केल्याचं मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं. पण याच्यामध्ये
आदिवासींची शेती असेल, आदिवासींचे डोंगर असतील, आदिवासींचे झाडं असतील, आदिवासींचं पाणी असेल, आदिवासींची माती असेल, याची सुरक्षितता यावर कसलाही शब्द काढलेला नाही. एकंदरीत भांडवलदारांच्या घशात आदिवासींचं साम्राज्य घालण्याचं ही चौथी मुंबई म्हणजे एक षडयंत्र आहे. भांडवलदारांना लायसन देणारी ही चौथी मुंबई आहे की घुसा. तर यावरती स्पष्टता आली पाहिजे. त्या भागातील कुपोषणावरती सरकार बोलत नाही. पालघर भागामध्ये असलेल्या आदिवासींच्या त्या ठिकाणच्या सबलीकरणाबद्दल बोलत नाही. पालघरच्या भागात असलेले पर्यटन स्थळाच्या संवर्धनाबद्दल बोलत नाही. पालघरचा आदिवासी पुढे यावा यासाठी कोणतीही योजना राबवली जात नाही. पालघरच्या बातम्या येतात की कुपोषण मध्ये लेकरं मेले, याच्यावरती कसलाही तोडगा यांच्याकडे नाही. पण पालघर चौथी मुंबई करायची कुणासाठी? भांडवलदारांसाठी का? असा प्रश्न सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे झोपडपट्टीची सुद्धा एक योजना राबवण्याची घोषणा आज मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की झोपडपट्टे धारकांना आम्ही घरं देणार आहेत. घरं कसे देणार आहेत? पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये, पुण्यामध्ये तुम्ही जे पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली घरं दिलेत, तिथं तुम्ही 10-10, 12-12, 6-6, 7-7 लाख रुपये लोन काढायला लावलंय प्रायव्हेट बँकेकडून. आम्ही प्रश्न विचारतोय, जर योजना सरकारची आहे, जमीन सरकारची आहे, बिल्डिंग सरकारची आहे, तर मग ह्या प्रायव्हेट त्या ठिकाणच्या बँका या गरिबांना घरं देण्याच्या नावाखाली कर्ज देतात कशा आणि त्या घरांना मॉर्गेज करतंय कसं? सरकारची प्रॉपर्टी प्रायव्हेट बँक मॉर्गेज कशी करू शकते? हे धोरण सुद्धा समजून सांगितलेलं नाही आणि तेच धोरण आता मुंबईमध्ये राबवण्यात येईल. आम्ही मागणी करतोय की ही अशी भंपकबाजी करू नका. झोपडपट्टी धारकांना घरं देणार कशी याचा खुलासा करा. कर्जातून घरं देत असाल तर गरिबांना आधीच पोटाची भ्रांत आहे, पुन्हा त्यांना कर्जबाजारी करू नका. त्यांची झोपडी हक्काची आहे, त्या झोपडीमध्ये ते सुखी आहेत. जर तुमच्याकडून त्यांना सुसज्ज असा एक सामाजिक मोबदला देता येत नसेल, मोबदला म्हणून त्यांचं पुनर्वसन करता येत नसेल, तर कर्जबाजारी करून त्यांना असणारं कोणतंही घर देऊ नका आणि तशा असणाऱ्या हजारो घरांची घोषणा सुद्धा करू नका, असं आव्हान सुद्धा मी राज्य सरकारला करतोय. एकंदरीत या बजेटमध्ये नवे स्मारक जाहीर करण्यात आलेत. मी कोणाचंही नाव घेणार नाही, सगळ्यांचा आम्ही आदर करतो. परंतु वर्षानुवर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर भीमा कोरेगाव स्तंभावरती करोडो बहुजन अनुयायी येतात. त्यांच्या राहण्याची सोय नाही. त्या ठिकाणी असणारं स्तंभाला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी आहे. स्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी आहे. परंतु 1 रुपयाही स्मारकावरती खर्च केला जात नाही. स्मारक निर्माण व्हावं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवलेलं नव्या जन्माचं आमचं प्रतीक आहे. ते प्रतीक अस्मितेचं प्रतीक झालेलं आहे आणि त्या अस्मितेच्या प्रतीकाला त्या ठिकाणी उज्ज्वल असं बनवावं, भव्य असं बनवावं या सरकारला असं वाटत नाही. कारण हे या स्तंभाच्या विरोधात आहेत का, असा प्रश्न सुद्धा मी या ठिकाणी विचारतो. करोडो अनुयायी जर या ठिकाणी एकत्र येत असतील तर त्यांच्या राहण्याची, जमीन अधिग्रहणाची आणि तिथल्या असणाऱ्या सोयी सुविधांच्या संदर्भातली घोषणा सरकारने केली पाहिजे होती. परंतु दुसरीकडं नाशिकच्या कुंभमेळ्याची जोरात घोषणा त्यांनी केलेली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कापले जाणाऱ्या झाडावरती ते गप्प बसलेत. परंतु नवीन 300 लक्ष झाडं लावणार, काहीतरी मोठा आकडा सांगितलाय. ते झाडं लावण्यासाठी पुन्हा गायरान जमीन दलितांची, आदिवासींची हिसकावून घेणार आहेत का? आणि या झाडांच्या नावाखाली गरिबांच्या ताब्यात असलेल्या जमिनी हिसकावणार आहेत का? हा सुद्धा प्रश्न विचारतोय. भीमा कोरेगाव स्तंभ यासाठी 1ही रुपया जाहीर झाला नाही. त्यामुळे ही बहुजनांची केलेली एक थट्टा आहे, अवमान आहे आणि ही खुनसी वृत्ती मनुवादाची, हे सुद्धा आम्ही यातून जाहीर करून आम्ही याचा जाहीर निषेध करतो. केवळ घोषणा झालेल्या आहेत, केवळ त्या ठिकाणी जुमलेबाजी झालेली. 4,500 कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडून कर्ज काढून आम्ही गावाला सिमेंटच्या रस्त्यांनी जोडणार आहेत. परंतु त्या गावात शेतकऱ्यांचं अस्तित्व आहे का? शेतकरी त्या ठिकाणी कसा जगतोय? गरिबांचे लेकरं कसे जगतायत? त्यांच्या असणाऱ्या
विकासाचा अजेंडा नाही, परंतु गावामध्ये सिमेंटचे रस्ते घालायचे, कारण 4,500 कोटी वर्ल्ड बँकेकडून घ्यायचे. ही कुणाची व्यवस्था सुरू आहे? किती आरएमसी प्लांट रोज या राज्यामध्ये निर्माण होत आहेत आणि सिमेंटचा व्यवसाय कोण करतय याचा सुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या काळात खेळ पुढे आल्याशिवाय राहणार नाही. आणि एकंदरीत या बजेटमध्ये आर एस एसचा वर चष्मा दिसतोय. तुम्ही जर बघितलं तर अजित पवार यांनी याच्या आधी अनेक वेळा अर्थसंकल्प त्या ठिकाणी जाहीर केलं, बजेट जाहीर केलं, परंतु या पूर्ण बजेटमध्ये कधीही त्यांनी समरसता हा शब्द वापरला नाही. रायगड, चौदार तळे या आजूबाजूला विकासाचा आराखडा करण्याच्या नावाखाली महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सामाजिक समरसता राबू असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी वापरला. हा समरसता आरएसएसचा शब्द आहे, तो समतेच्या विरोधातला आहे. त्यांना महात्मा फुलेंची बाबासाहेबांची समता मान्य नाही, म्हणून त्यांनी या समरसतेला जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे ही समरसता या अर्थसंकल्पात येणं म्हणजेच अजित पवार यांनी बनवलेला अर्थसंकल्प बदलण्यात आलेला आहे का, असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे या बजेटमधून समरसता हा शब्द खोडून टाकावा. आरएसएसनी छुपी खेळी खेळणं बंद करावे. आम्हाला माहित आहे देवेंद्र फडणवीस पूर्णपणे आरएसएस आहेत, ते एक स्वयंसेवक आहेत, पण त्यांनी संविधानिक शब्द असलेला समता शब्द याचाच उपयोग करावा. आजही चवदार तळ्याचं पाणी क्रांती झाल्यापासून ते आतापर्यंत पिण्याजोगं सुद्धा केलेलं नाही. तिथं एक फिल्टर सुद्धा बसवलेलं नाही. पाणी स्वच्छ करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी चवदार तळ्यातलं पाणी स्वच्छ करून त्या गावानी लोकांनी प्यावं असं सुद्धा केलेलं नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या वल्गना तुमच्याकडेच ठेवा असे असणारे आव्हान करतोय. करायचं असेल तर ठोस पावलं उचला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या चवदार तळ्याचं पाणी पिण्याजोगं करा, तरच असणार आहे त्या क्रांतीला आणि तुमच्या या सगळ्या घोषणाला अर्थ आहे. पण आम्हाला ते पाणी सुद्धा पिता येत नाही, एवढं घाण करून ठेवण्याचं काम त्या ठिकाणी जाणीवपूर्वक होतं. हा खोडसाळपणा आहे, प्रतीकांबद्दलचा खोडसाळपणा आहे आणि अनुयायांच्या आस्थेबद्दलचा खोडसाळपणा आहे. याचा सुद्धा आम्ही निषेध करतो. गड किल्ले संवर्धनाबद्दल सुद्धा मोठी घोषणा झालेली. अपेक्षा करतो की रायगडच्या किल्ल्यावरती लाकडी तट संरक्षण असलेलं सगळं ढासळायला लागलंय, त्या ठिकाणी चढणं मुश्किल व्हायला लागलंय. यातून तरी सोपा मार्ग तयार करतील, लोकांना मोठ्या प्रमाणात तिथं जाता येईल यासाठी सरकार प्रयत्न करेल, असं सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो. एकंदरीत या बजेटमध्ये गरिबांचं काहीच नाही, शेतकऱ्यांचं काहीच नाही, मजुरांचं सुद्धा काहीच नाही, शिक्षणाचं सुद्धा काहीच नाही, आरोग्याचं सुद्धा काहीच नाही. महागडेलं शिक्षण कमी होणार नाही, महाग महाग झालेलं हॉस्पिटल कमी होणार नाही. बजेटमध्ये कितीही भरीव घोषणा होऊ द्या हो, पण आरोग्य मोफत देणारं सरकार आमच्याकडे नाही, शिक्षण मोफत देणारं सरकार नाही, डोनेशनच्या नावाखाली लुटमार सुरू आहे, त्याच्यावरती ठोस भूमिका नाही. एक लक्षवेधीमध्ये आजच चंद्रकांत पाटील उत्तर देताना म्हणतात की भुसावळचं एक कॉलेज 21 लाख रुपये त्यांनी वसूल केले, प्रत्येक विद्यार्थ्याकडून 300 रुपये काढले, एक ऑदर फीज म्हणा किंवा ऍक्टिव्हिटी फीजच्या नावाखाली. आणि ज्यावेळेस या आकड्याचा हिशोब लावला तर 21 लाख रुपये त्यांनी जमा केले होते आणि 21 लाखाच्या बदल्यात चौकशी होऊन शिक्षा काय, तर 10% जुर्माना लावला. आता 10% त्याला असणारी जुर्माना म्हणजे 2 लाख रुपये त्याच्याकडून वसूल केले. ही कोणती व्यवस्था आहे? ही कोणतं धोरण आहे? 21 लाख जमा करा आणि 2 लाख रुपये भरा, हे कोणतं धोरण असू शकतं? परंतु शिक्षण सुद्धा मोठ्या प्रमाणात संपवण्याचा अजेंडा या ठिकाणी सुरू आहे. दलितांसाठी इथे आज काहीही दिलेलं नाही. चौथी मुंबई आणि समरसता हे सगळं या ठिकाणी निराशाजनक वातावरण आहे. 1 एप्रिल पासून राशन दुकान बंद होणार आहेत. राशन दुकान म्हणतो, राशन कार्ड बंद होणार आहेत, कारण त्याच्यात नियम व अटी शर्ती लावल्यात. ज्याच्याकडे एसी असेल, ज्याच्याकडे कार असेल, जे कोणी इन्कम टॅक्स भरत असेल, त्याच्या कुटुंबात सुद्धा राशन कार्ड मिळणार नाही. एकीकडे तुम्ही सांगितलं की सरकारी योजनेचं कर्ज पाहिजे असेल तर इन्कम टॅक्स आणा. त्या योजना मिळवण्यासाठी लोकांनी इन्कम टॅक्स भरलं,
आणि इन्कम टॅक्स भरलं की तुम्ही म्हणले तुम्ही आता श्रीमंत झालात, म्हणून तुम्ही राशन कार्ड सुद्धा आता हिसकावून घ्यायला लागलात. त्याच्याबद्दल तुम्ही काहीही बोलत नाहीत. बुलेट ट्रेन, मेट्रो याच्या पलीकडं, स्वप्नांच्या पलीकडं काही नाही. हे सरकार भंपकबाज आहे, जुमलेबाज आहे आणि सामाजिक न्यायाचं त्या ठिकाणी हत्या करणारं सरकार आहे. हेच एकंदरीत यातून दिसतंय. संपूर्ण बजेट भांडवलदारांच्या हिताचं आहे. इथल्या अडाणी अंबानीची व्यवस्था करणार आहे, शहरीकरणाला बळ देणार आहे आणि ग्रामीण भागाला उद्ध्वस्त करणार आहे. नुसता सिमेंटचा रस्ता त्याच्या गावात जाऊन त्याचा विकास होणार नाही, तर त्याला शेतीविषयक त्या ठिकाणी आधुनिक पर्याय उभा केल्याशिवाय पर्याय नाही. त्याला उभा करण्यासाठी कोणतंही धोरण जाहीर केलेलं नाही. AI हे करीन, AI ते करीन, AIच्या माध्यमातून अमुक करू, AIच्या माध्यमातून तमुक करू. हे AI शेतकऱ्यांना घंटा कळत नाही आणि हे AI अंमलात आणून काही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बदल होणार नाही. तुमचं AI हे तुमच्याकडेच ठेवा. ठोस तुम्ही काय देणार आहेत हे जाहीर करा. शेतकऱ्यांची कर्जमाफी शेवटी जुमलाच राहिला आणि येणाऱ्या काळात शेतकरी पुन्हा धोक्यात गेला. गेलेल्या शेतकऱ्यांना काय दिलं याचा आकडा सुद्धा यांनी जाहीर केलेला नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र आजही उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावरच आहे. नवीन काही घडलेलं नाही. या ठिकाणी कालच गणेश नाईक यांनी 50 बिबटे तिकडं अंबानीच्या जंगलात पाठवलेत आणि मग त्या अंबानीच्या जंगलामध्ये महाराष्ट्राचे 50 बिबटे गेलेत. तुम्ही प्राणी तस्कर म्हणून सरकारच ह्या ठिकाणी जर मदत करत असेल तर हे दुर्दैव आहे. हे जे काही गावागावात बिबट्या घुसत होते ते तिकडं पाठवण्यासाठीची पार्श्वभूमी होती का, हा प्रश्न सुद्धा आम्ही विचारतोय. गिरीश महाजन या जळगावच्या शेतकऱ्यांना किती निराश करणार आहेत? गिरीश महाजन, तुम्ही केळाला फळाचा दर्जा देऊ शकला नाहीत, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतं? या बजेटमध्ये केळ हे फळ होऊ शकलं नाही, ती भाजीच राहिली. हेच असणारं बजेटचा खरा अर्थ आहे. आणि नुसतंच आम्ही दुबईवरून विमानाने लोकांना वाचवतोय. एक विमान भरून आलंय, मग त्याच्यामध्ये सेल्फीवर काय बोलायचं, व्हिडिओ कॉलवर काय बोलायचं आणि या स्टंटबाजीमध्ये आपण सुद्धा एक रील स्टार सारखं काय वागायचं, ही बेजबाबदारपणे असंवेदनशील सरकार आहे. याला कसलंही गांभीर्य नाही. तुम्ही विमानानं दुबईमध्ये फिरायला गेलेल्या लोकांना वाचू शकता, परंतु शेतकरी मरतोय त्याची कर्जमाफी करू शकत नाही. शेतकऱ्यांना कोण वाचवणार आहे? दुबईच्या पर्यटकांना तुम्ही वाचवताय, ती चांगली बाब आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु शेतकऱ्यांना कोण वाचवणार याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. मजूर, शेतकरी, ऊसतोड याचं कंबरडं मोडल्यालंच आहे आणि त्याचं शिक्षण, शाळा याचं अस्तित्व संपलेलंच आहे. बजेट हे भांडवलदारांसाठी असतं, हाच त्याचा खरा अर्थ.